दरम्यान पार्थ पवारांवरती सातत्याने आरोप होत आहेत। अजित पवार दुसरीकडे या सगळ्या संदर्भात उत्तर देणं टाळतायत। अजित पवारांनी या सगळ्या संदर्भात पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले, मात्र या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांनी नकार दिला, त्यांनी टाळलं आणि ते निघून गेले। पार्थ पवारांवरती जमीन गैरव्यवहाराचा हा आरोप आहे आणि हा आरोप ऐन निवडणुकीच्या तोंडावरती होतोय। जवळजवळ 1800 कोटी रुपयांची ही एकूण जमीन होती आणि याचा व्यवहार केवळ 300 रुपयामध्ये झाला आणि त्याच्यावरती आणखीन भाग म्हणजे याची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती केवळ 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती करण्यात आली आहे। हा फार मोठा जमीन घोटाळा असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे आणि सातत्याने विरोधक या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करताना दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांच्याकडे बोटं उठतायत, त्यामुळे त्यांनी वेळीच या संपूर्ण प्रकरणावरती स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे। हे आरोप मान्य नसतील तर तशा संदर्भातलं त्यांनी सांगणं अपेक्षित आहे किंवा त्या संदर्भात त्यांनी कोणत्या पद्धतीचे पुरावे माध्यमांसमोर आणण्याची आवश्यकता आहे। हे सातत्याने आरोप होत राहतात। मुख्यमंत्र्यांना सुद्धा या सगळ्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले, मात्र मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कुठल्याही प्रकरणामध्ये कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन होणार नाही अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली। कारवाई दाखल पुण्याच्या तहसीलदारांना निलंबित करण्यात आलंय, मात्र या सगळ्या गोष्टीकडे आता कसं पाहिलं जातंय, जसं जसं निवडणुका जवळ येत आहेत, निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत, घोषित झालेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना वेग येताना आपण पाहतोय। या सगळ्या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे, विरोधकांनी हा उकरून काढलेला मुद्दा आहे की खरंच अशा पद्धतीचा काही गैरव्यवहार झालाय, घोटाळा झालाय, हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा माझ्यासोबत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आहेत। ज्योत्स्ना, सातत्यानं आपण पाहतोय की विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवारांना रडारवर त्यांनी आणलेला आहे आणि सातत्यानं आरोप होत आहेत। अशा पद्धतीचा गैरव्यवहार घोटाळा जर खरंच झालेला असेल तर महाराष्ट्रासाठी ही एक खूपच वाईट पद्धतीची घटना आहे असं म्हणायला हरकत नाही। ज्या वेळेला महाराष्ट्रात अनेक गोष्टी, अनेक घटना अडचणीत आणणाऱ्या, समस्या आणणाऱ्या समोर येत आहेत, जर आपण प्रामुख्याने विचार केला तर शेतकऱ्यांसंदर्भात नुकसान आता शेतकऱ्यांना एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीचे गैरव्यवहार दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातून आणि त्यांच्या घरातून होत असतील तर ते फारच चुकीचं म्हणावं लागेल। अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की जमीन व्यवहार झालेला आहे आणि त्याचे डॉक्युमेंट जे आहेत ते सुद्धा दाखवायला जे आहे ते विरोधक तयार आहे। त्यामुळे हा जो व्यवहाराचा जो आरोप होतोय, गैरव्यवहाराचा जो आरोप होतोय अजित पवार यांच्या कुटुंबियावर जो आरोप होतो त्याच्यावरती अजित पवार यांनी स्पष्टीकरण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हा फक्त मुलगा त्यांचा नाहीये तर तो खासदारकीसाठी सुद्धा अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार जो आहे तो निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्यामुळे अशा प्रकारचे राजकीय हस्तक्षेप जे आहेत ते कोणाच्या वरदहस्ताने अशा प्रकारचा गैरव्यवहार जो झालेला आहे। कारण आपण बघतो की शासकीय जमीन आहे, 1800 कोटी रुपयाची जमीन आहे, 300 कोटी रुपयामध्ये ती जमीन अमेडिया या कंपनीला देण्यात आलेली आहे। अमेडिया ही कंपनी जी आहे ती पार्थ पवार यांच्या नावावर असल्याची माहिती समोर येते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 500 रुपयात, अवघ्या 500 रुपयामध्ये स्टॅम्प ड्युटी सुद्धा झालेली आहे। अशा प्रकारचा ऑन डॉक्युमेंट असलेला हा आरोप आहे। त्यामुळे फक्त कोणत्या तरी वाचाळवीरांनी हा आरोप केलेला नाहीये तर सदर डॉक्युमेंट सादर करून हा आरोप झालेला आहे। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार जे अर्थमंत्री सुद्धा आहे, 2 पॉवरफुल खाती त्यांच्याकडे आहे। असं असताना इतकंच नव्हे तर अजित पवार यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सुद्धा राज्याच्या खासदार आहेत आणि एवढं सगळं असताना सुद्धा जर अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबीय याच्यावरती जर उत्तर देत नसेल तर महाराष्ट्रातल्या जे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत की अवकाळी पाऊस असो किंवा नक्कीच ज्योत्स्ना, आणखीन एक मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांचे जे दुसरे चिरंजीव आहेत जय पवार, त्यांचं नाव हे बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाकरता म्हणून चर्चेत आहे। आपण 2 दिवसांपासून पाहतोय अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, अर्ध्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि अशा काळामध्ये अशा पद्धतीचे गंभीर आरोप आणि त्याचं जर स्पष्टीकरण देता येत नसेल पक्षाला किंवा पक्षप्रमुखांना तर ती फारच धोक्याची घंटा होऊ शकते। अगदी बरोबर आहे। कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता आणि थेट पवार कुटुंबीय, अजित पवार कुटुंबीय यांच्यावरती जर असा आरोप होत असेल तर मात्र एकूणच राष्ट्रवादी जी आहे ती
कोणत्या तोंडाने जनतेकडे जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मतं मागणार आहे? कारण या निवडणुका ज्या आहेत ते नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या आहेत. त्याच्यामध्ये गावखेड्यातला एक एक मतदार जो आहे तो म्हणजे एकदम सतर्क राहून मतदान करेल. अशामध्ये अजित पवार यांच्याच मुलावरती जर अशा प्रकारचे आरोप होत असतील आणि ते पण 1800 कोटी रुपयांची जमीन काही साधी थोडीफार जमीन नाहीये, ती 1800 कोटी रुपयांची जमीन आहे. 300 कोटी रुपये जमीन भावामध्ये ती जी जमीन आहे ती अमेडिया कंपनीला देण्यात आलेली आहे. मग अशा प्रकारचे आरोप होत असताना महायुती सरकार म्हणजे फक्त अजित पवार कुटुंबीय किंवा राष्ट्रवादी यांच्यासमोर हा पेच प्रसंग नाहीये, तर एकूणच महायुती सरकार समोर हा पेच प्रसंग आहे की एकूणच महायुती सरकारमध्ये जे दोन्ही इतर घटक आहे, मग ते भाजप असो किंवा शिंदे यांची शिवसेना असो, यांना सुद्धा लोक प्रश्न विचारतील. कारण महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असं स्वतः खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्यावेळेस मुंबईमध्ये त्यांची सभा झाली होती त्यावेळेस त्यांनी हे म्हटलं होतं की आम्हाला डबल इंजिन नाही तर आम्हाला ट्रिपल इंजिनचं सरकार पाहिजे. आणि अशामध्ये महायुती जर एकत्र ही निवडणूक लढवत असेल तर महायुतीच्या एकूणच सरकारसमोर हा प्रश्न उपस्थित होतोय की उपमुख्यमंत्र्यांच्या मुलावरती जर अशा प्रकारचे आरोप होत असतील तर याची दखल कोण घेणार? कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल म्हणून. तर त्यामुळे आता भूमिका जी आहे शासनाची पण भूमिका खूप महत्त्वाची ठरेल, मुख्यमंत्र्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल. खरं तर मगाशी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भात कोणालाही समर्थन नाही, चुकीच्या गोष्टींना समर्थन नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री समर्थन देतील किंवा पाठीशी राहतील असं वाटत नाही. अगदी बरोबर आहे. कारण महायुती सरकार म्हणून पण कारण अजित पवार जे आहेत ते सरकारमध्ये आहे, मोठ्या खात्याचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि अशामध्ये जर राज्याचे मुख्यमंत्री हे म्हणत असतील की या प्रकरणाची चौकशी केली जाईल तर या प्रकरणात जे आहे ते पार्थ पवार यांना चौकशीसाठी बोलावलं जाईल का? किंवा ज्यांनी या सर्वात पहिल्यांदा म्हणजे हे डॉक्युमेंट जे आहे ते माध्यमांसमोर आणि एकूणच जनतेसमोर येणं फार महत्वाचं आहे. कारण त्यावरून हे स्पष्ट होईल की खरोखरच ही जमीन गैरव्यवहार घोटाळा जो आहे तो नेमका जो आहे तो अजित पवार यांच्या फक्त कुटुंबियावरती आहे की याच्यामध्ये सहयोगी पक्षातले कोणी आहे की याच्यामध्ये राष्ट्रवादीचे अनेक इतर कोणी जे आहेत त्यांचे लागेबंद असलेले कोणी आहे का, याकडे सुद्धा जनतेचं लक्ष राहील. आणि त्याशिवाय आपण बघितलं की अजित पवार यांनी माध्यमांशी बोलले नाही कारण रुपाली चाकणकर हे राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा अजित पवार यांनी जी आहे ती खूप उशिरा भूमिका मांडली आणि याच्या बाबतीत पण अजित पवार यांची भूमिका जी आहे ती स्पष्टपणे अजून माध्यमांसमोर आलेली नाहीये. तर पक्षाची एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि दुसऱ्या बाजूला पक्षातल्या नेत्यांवरती, पक्षातल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवरती आणि राज्य महिला निवडणूक आयोग असलेल्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि स्वतःचे पुत्र असलेले जे आहेत ते पार्थ पवार यांच्यावरती जर अशा प्रकारचे आरोप होत असतील तर याच्याविषयीचं उत्तर देणं हे पार्थ पवार यांच्या दोन्ही म्हणजे वडिलांना आणि आईला हे म्हणजे बंधनकारक आहे की याचं उत्तर देण्यात आलं पाहिजे. नक्कीच. आणि दुसरीकडे जर आपण याच्यामधली जर भूमिका गृहमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून जर फडणवीसांची बघितली तर त्यांनी पुण्याच्या तहसीलदारांना या संपूर्ण प्रकरणाचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई त्यांच्यावरती केली आहे. मात्र ही कारवाई अपुरी आहे. या संपूर्ण प्रकरणावरती खरं तर अजित पवारांनी स्पष्टपणे पुढे येऊन बोललं पाहिजे. त्यांच्याकडे जर अशा पद्धतीचे काही कागदपत्र असतील आणि हा आरोप खोटा असेल विरोधकांचा तर तो त्यांनी त्या पद्धतीनं मीडियासमोर मांडणं, माध्यमांसमोर मांडणं अपेक्षित आहेत. कारण निवडणुका तोंडावरती आहेत आणि जर या संपूर्ण प्रकरणातून बाहेर पडायचं असेल तर त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण पक्षाकडे आणि अजित पवारांकडे खरं तर असायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. कारण आपण यापूर्वी पण बघितलं की आरोप हा काही पवार कुटुंबियावरती किंवा अजित पवार यांच्यावरती जो आहे तो हा काही पहिला आरोप नाहीये. यापूर्वी पण 70,000चं सिंचन घोटाळा प्रकरण जे आहे ते अजित पवार यांच्या मानगुटीवर तर बसलंच होतं. पण आता हा नव्याने जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा आरोप फक्त आरोप आहे की त्याची सत्यता काय आहे हे चौकशी अंती कळेलच. मात्र अजित पवार यांच्या कुटुंबियांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळणं आणि त्याचबरोबर आता आपण बघितलं की अंबादास दानवे असो किंवा महाविकास आघाडीचे नेते असो यांनी या प्रकरणामध्ये आता प्रखरपणे जे आहे ते बोलायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीला 1800 कोटीची जमीन ही 300 कोटी रुपयांमध्ये देण्यात आलेली असून 500 रुपयाची फक्त स्टॅम्प ड्युटीवरती ऑन डॉक्युमेंट हे जर झालेलं असेल तर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अजित पवार राष्ट्रवादीला जड
जाणार हे मात्र निश्चित आहे. नक्कीच अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांच्यासोबत असलेली शिवसेना असेल, अनेक ठिकाणी स्वतंत्ररित्या लढण्याचा विचार करतायत. ज्या ज्या ठिकाणी त्यांचं प्रभुत्व आहे त्या मतदारसंघांमध्ये किमान आपला उमेदवार असावा आणि त्या ठिकाणी ती स्वतंत्ररित्या ही निवडणूक लढली जावी असे प्रयत्न होऊ शकतात. बारामतीचा जर आपण विचार केला तर बारामती हा मतदारसंघ आता अजित पवारांच्या ताब्यातच आहे आणि अजित पवार जर त्या ठिकाणी पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करू शकत असतील किंवा तशा पद्धतीची त्यांना इच्छा असेल तर अशा पद्धतीची प्रकरणं खरं तर टाळली गेली पाहिजेत. धन्यवाद ज्योत्स्ना, आपण दिलेल्या या सविस्तर माहिती करता.